हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचा प्रार्थना. आज मी बनवणार आहे मस्त भरली मिरची, अशी डब्बू मिरची आहे. मस्तपैकी असं बेसन पीठ भरून बनवणार आहे मी. बघा असं कापून घेतलेलं आहे आणि मीठ भरून घेतलेलं आहे मोरण्यासाठी. तर मीठ असं भरलं की छान मोरून जातात. तर असे कापून मी आता इथे आहे ना मोरण्यासाठी ठेवते. तुम्ही बघू शकता. तर अशा मॅडम मध्ये मध्ये करते. आता मिरच्या मोरतात ना तोपर्यंत मी इथं पीठ भिजून घेते. त्या दिवशी नाही का पालक वडी बनवली होती ना, ते पीठ उरलेलं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं मी हे पीठ ॲड करते आणि याला आता मस्त थोडंसं आहे ना थोडी चटणी टाकणार आहे मी इथं. थोडं धना पावडर, थोडीशी बडीशोप, अजून थोडं टाकलं धना पावडर, थोडी बडीशोप टाकली, थोडे धने टाकले, चवीनुसार मीठ थोडंसं. आता याला कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर. याला भिजून घ्यायचे मस्तपैकी. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडा पाणीचा थेंब टाकून याला पूर्ण थोडंसं अलस भिजून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकलं मी आता. मस्तपैकी असं थोडंसं पातळ पातळच भिजून घ्यायचे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. असं हे बघा असं भिजायचं आहे याला. आजूबाजूचं लटकलेलं त्या दिवशी उरलेलं होतं पीठ, मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं. परवाचंच आहे ते. तर आपल्याला आता आहे ना बघा पीठ भिजून झालेलं आहे आपल्या इथं आणि मिरची पण छान मोरून झालेली. मीठ मोरलं गेलं त्याच्यामध्ये. तर आपण आता बघा तुम्हाला दाखवते मी. आता आपल्याला आहे ना हे गाळणीला तेल लावून घ्यायचं आहे आणि मिठाचं पाणी जे आहे ना मिरचीमध्ये ते असं निथळून घ्यायचं आणि आपल्याला असं पीठ भरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. वरून बी थोडंसं लावून घ्यायचं आहे. आता असं गाळणीमध्ये ठेवून घ्यायचे भरून भरून. 2-3 तुम्हाला भरून दाखवते, मग सगळे मिरच्या मी अशाच भरून घेणार आहे. अशा प्रकारे भरून घ्यायचे आहे. अजून 1-2 भरून दाखवते मी. वरून असं पीठ लावून घ्यायचं. खूप छान चवीला खूप छान लागतात ह्या मिरच्या. खिचडीसोबत किंवा मसाले भातसोबत किंवा चपातीसोबत पण छान लागतात. नाहीतर मग डाळ भातसोबत तोंडी लावायला. नाही कधी भाजी राहिली की अशा मिरच्या बनवायच्या. खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. तर अशा प्रकारे मी सर्वच मिरच्या अशा भरून घेतलेल्या आहे. या बघा सगळ्या गाळणीमध्ये ठेवून घेतलेला आहे. आता मी साईडला पाणी उकडायला ठेवलेलं आहे आणि एक जाडी ठेवलेली, त्याच्यावर ही गाळणी ठेवायची आपल्याला. आता झाकण लावून घ्यायचे. आता आम्ही सकाळीच राईस खाल्ला होता म्हणून मग खिचडी वगैरे राईस वगैरे काही बनवायचं नाही. भाकरीच बनवून घेणार आहे मी इथं. बघा बाजरीची आणि ज्वारीची भाकर बनवणार आहे मी इथं.
अशा प्रकारे एक भाकर आपली इथं झालेली आहे. हिला पलटून घ्यायची. बघूया आपली भाकर झाली की नाही. मी आता जाडीवरच हिला फुलवून घेणार आहे. याच्यावर पटकन फुलून पण जाते आणि पटकन होते भाकर. आणि तुम्हाला अजून एक भाकर मी टाकून दाखवणार आहे. मध्ये होल होतं त्याच्यासाठी फुलत नव्हती ती. होल बंद केलं तर लगेच फुलली. आता भाकर काढून घेते मी. अशाच प्रकारे 4 भाकरी करून घेणार आहे मी. याला पण पाणी लावून घ्यायचं आहे. हे 2 ज्वारीच्या आणि 2 बाजरीच्या भाकरी टाकून घेतल्या. हिला पण आता पालथे मारून घेतले मी. झालेली भाकर आता काढून घेते. हे बघा इथं आहे ना, या बघा या 2 बाजरीच्या आणि 2 ज्वारीच्या अशा भाकरी टाकून झालेल्या आहे माझ्या. बघू आपल्या मिरच्या झाल्या की नाही. आता भाकरी आपल्या केल्या गेल्या. बघूया आपल्या मिरच्या झाल्या की नाही. छान मस्त वाफवून झालेला आहे. आता मी सुरी टाकून बघते. मिरच्या आपल्या इथं मस्त झालेल्या आहे. आता गार झाल्या का असं तळून घेणार आहे मी. बघा तव्यावर 4 मिरच्या टाकल्या होत्या मी तळायला. परत अजून एकदा टाकते, दाखवते तुम्हाला. अशा खरपूस मस्त कडक तळून घ्यायच्या. हे बघा अशा थोड्याशा तेलामध्ये तळल्या जातात. ते जास्त तेल पण लागत नाही या मिरचींना. अशा प्रकारे हे बघा या 4 तळल्या गेल्या. आता त्या 4 टाकलेल्या आहे तळायला. उलट पलट करत राहायचे आहे, कारण की चव बाजूंनी छान मस्त अशा खरपूस शेकायला पाहिजे म्हणून. कडक मिरच्या खूप छान लागतात. आता आपण काढून घेऊया. मिरच्या मस्तपैकी आपल्या शेकल्या गेलेल्या आहे. आणि तुम्ही ना नुसत्या टमाटा सॉस सोबत असं सुद्धा खाऊ शकता. खूप छान आणि खूप टेस्टी. तोंड पलटून जातं. कितीही आजारी माणूस राहिलं तरी तोंड पलटून जातं. आणि या मिरच्या अजिबात तिखट लागत नाही. उलट छान चव लागते यांची. लहान लेकरंसुद्धा खाऊन जातील अशा या मिरच्या. आता मी सगळ्या मिरच्या इथं काढून घेतलेल्या आणि मस्तपैकी कडक शेकल्या गेलेल्या आहे. तुम्ही बघू शकता. आता इथं टमाटा केचपची बाटली ठेवून देणार आहे मी. ज्याला जसं लागेल तसं घेऊन खातील. चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. जे आपण ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. टमाटा केचप बरोबर तुम्ही खाऊ शकता. भाकरींसोबत खायला पापडचा चोरा बनवलेला आहे मी. तर या मस्तपैकी खूप छान लागतात. चला तर मग सगळ्यांना बाय बाय. वेफर पण तळून घेतले मी सोबत खायला.